माझ्यासमोर ही फिमेल डॉग आहे. कुठेतरी तिचे पिल्लं असणार. तिला भूक लागलेली आहे, बोन्स बाहेर आलेले आहेत आणि ॲनिमल क्रुएल्टीपासून ती सफर करत आहे. मी एक जागरूक नागरिक आहे अँड आय सपोर्ट ॲनिमल वेलफेअर. जेव्हा एखादा जागरूक नागरिक अशा ॲनिमल्सना सपोर्ट करायचा विचार करतो, तेव्हा अजागरूक नागरिक म्हणतात की तुम्हाला एवढंच प्रेम आहे तर यांना घरी घेऊन जा. प्रशासनाने आपल्यासारख्या लोकांना ॲनिमल क्रुएल्टी कशी थांबवायची याची अवेअरनेस केली नाही आहे, म्हणून आपण आम्हाला रॉंग डायरेक्शन्स देत आहात की यांना घरी घेऊन जा. दॅट इज नोवेअर रिटन इन SPCA रूल्स. अशा अजागरूक नागरिकांमुळे रत्नागिरीमध्ये ॲनिमल वेलफेअर हे इव्हॉल्व्ह होत नाही आहे आणि ॲनिमल क्रुएल्टीला लोक प्रोत्साहन देत चालले आहेत. योग्य स्टेरिलायझेशन, वॅक्सिनेशन, फीडिंग आणि ॲनिमल अवेअरनेसने डॉग बाईट इन्सिडेंट्स रत्नागिरीमध्ये कमी होऊ शकतात. तर जर रत्नागिरीच्या सगळ्या जागरूक नागरिकांनी प्रशासनाला रिक्वेस्ट केली की घंटागाडीवर किंवा होर्डिंग्सवर जनजागृती करा, म्हणजे हे अजागरूक नागरिक उगाच आपल्याला घरी घेऊन जा हे सगळं बोलण्याचं टाळून देतील आणि ॲनिमल वेलफेअरमध्ये पार्टिसिपेट करतील.